जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मी आज आलो आहे आपल्या गोवटणी गावातील मराठी शाळेमध्ये आलो आहे आणि आज तिथे पहिला दिवस आहे, शाळेचा पहिला दिवस आहे। त्याच्यामुळे आज विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप हा कार्यक्रम होणार आहे आणि आजचा कार्यक्रम 16 कशा प्रकारे होणार आहे ते आपण शाळेच्या आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया। आपण ज्या शाळेमध्ये शिकलो आहे ती मराठी शाळा आणि त्या शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचे कार्यक्रम होणार आहे आणि शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आजचा कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा उत्साह आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि किती विद्यार्थी आले आहेत आणि त्यांना शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त काय वाटते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। पाहू शकता भरपूर विद्यार्थी आलेले आहेत आणि या साईडला पाहू शकता आदित सर आणि मॅडम पण आलेले आहेत। पाहूया, आपण आतमध्ये जाऊया आता आणि विद्यार्थ्यांना काय वाटत आहे ते पाहूया। पहा, पहिली आहे श्रेया दीदी। कसं वाटते तुम्हाला आजचा दिवस पहिला आहे? मस्त वाटतं। मस्त दीदी, कशी वाटते? मस्त वाटते। आणि सर्व तुम्हाला मजा? शाळे आपल्या सुट्टी कशी घालवली? सुट्टी खूप मजा केली हो। सर्व विद्यार्थी आनंदित आहेत। कसं वाटते मला? मजा? सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि थोड्या वेळा नवीन भरती कुठली आहे? नवीन भरती नवीन विद्यार्थ्यांची भरती झालेली आहे। जवळजवळ किती? 8 विद्यार्थी नवीन पहिली येते म्हणजे अंगणवाडीमधून पहिली त्यामध्ये आलेले आहेत। मजा येते का? मस्त वाटते शाळेतलं? असं वाटते खूप धमाल? तुला मस्त येते ना? घाबरलाच नाही ना? हुशार विनोद तर हां 8 विद्यार्थी अंगणवाडीतून आलेले आहेत पहिल्या इयत्तेमध्ये आणि खुश आहेत। पाहूया आता कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे। नमस्कार, तर मी आपल्या मराठी शाळेमध्ये आलो आहे आणि आपल्यासोबत आहे आपल्या शाळेचे गुरुजी म्हणजे अजित जोशी सर आहेत आणि आजचा कार्यक्रमात 16 कशा प्रकारे होणार आहे ते आपल्या माहिती देणार आहे। बोला सर। नमस्कार। रायगड जिल्हा परिषद शाळा गोवटणी येथे आज दिनांक 15 जून 2024 रोजी इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारे जी मुलं आहेत त्या मुलांचा प्रवेशोत्सव म्हणजेच शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 हा आपल्या शाळेमध्ये संपन्न होत आहे। या मेळाव्यामध्ये पहिलीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना आपण घरातून स्वागत पद्धतीने शाळेत प्रवेश करणार आहोत, नटून थटून त्यांच्या शाळेत प्रवेश घेणार आहोत आणि त्यासोबत त्यांचं जे गणनपूर्व तयारी किंवा जे मार्गदर्शक पाठपत्रे आहेत त्यांचा अभ्यास घेऊन त्या मुलांचं स्वागत आपण गुलाब पुष्प चॉकलेट वगैरे देऊन करणार आहोत। अशा पद्धतीने एक लेझिमच्या तालावर त्या मुलांचं स्वागत प्रवेश आपण आपल्या शाळेमध्ये करणार आहोत। धन्यवाद सर। आपण पाहूया आता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी माझ्या आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे।
नमस्कार. तर आता आपण पाहिला असेलच नवीन पहिली इयत्तेमध्ये सर्व विद्यार्थी आलेले आहेत. ते पहिली इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांचा प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन आपण लेझिमच्या नृत्यावर स्वागत केलेले आहे आणि पूर्ण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणलेले आहेत. तर तुम्हाला मी पूर्ण माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या आवारातून त्यांचा सत्कार करत त्यांना प्रवेश करण्यात येणार आहे. तर आता आपण पाहिलं असेलच पहिली इयत्तेमध्ये जे विद्यार्थी नवीन आलेले आहेत त्यांचा स्वागत सत्कार समारंभ केलेला आहे. म्हणजे लेझिमाच्या नृत्यावर पूर्ण त्यांना शाळेमध्ये आणलेले आहे आणि आता पुस्तक वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. ते पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना जी पाठ्यपुस्तकं आहेत नवीन पाठ्यपुस्तकं वाटप कार्यक्रम आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा गोवटे येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळा समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील सर, तसेच सदस्य दीपिका म्हात्रे, अंकिता म्हात्रे आणि संगीता म्हात्रे, तसेच सदस्य प्रेम म्हात्रे, या सर्वांचं मी शब्दसुमने स्वागत करतो. आणि आज मुलांचा प्रवेशोत्सव म्हणजेच इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेली जी मुलं आहेत त्यांचं स्वागत समारंभ आणि शासकीय पुस्तकं वाटप म्हणजे सर्वांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप हा दोन्ही कार्यक्रम सुद्धा आपल्या शाळेमध्ये संपन्न होत आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसुमने स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपण पाहिलेलं आहे की आता पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांचं स्वागत लेझिमच्या तालावर त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शाळेत प्रवेश घेतलेला आहे. अशा पद्धतीने तसेच आता त्यांना चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत आपण शाळेमध्ये करणार आहोत आणि त्याच्यासोबत इयत्ता म्हणजे पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप आपण करणार आहोत. पहिल्यांदा पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करत आहोत.
विद्यार्थी तुम्ही इयत्ता पहिलीमध्ये दाखल आपल्या शाळेत झाले, तुमचं सर्वांचं स्वागत. आता आपण पाठ्यपुस्तक वाटप या कार्यक्रमाकडे बोलत आहोत. सर्वप्रथम मी पहिलीच्याच विद्यार्थ्यांना पुस्तक देतो. हा चला या पहिलीचे विद्यार्थी यायचं पुन्हा. पुस्तकांचे 4 भाग असतात, लक्षात नाही म्हणून आपण पहिल्यांदा एकच भाग देतो. आम्ही त्या पद्धतीने पुढचे भाग देत असतो. आणि पहिल्या सुरुवातीला एका पुस्तकामध्ये सगळे विषय असतात. पुस्तक सरळ पकडा. सोहम पुस्तक उलटा नको पकडू. सगळ्यांनी पुस्तकाला कव्हर बसवायचं आहे. चांगला कव्हर बसवायचा आहे, म्हणजे वर्षभर टिकवायचं, 3 महिने टिकवायचे आहे. त्याच्यानंतर शासनाचा मानस होता की पहिल्याच दिवशी पुस्तकं, पहिल्याच दिवशी ड्रेस द्यायचे होते, पण ड्रेस काय अजून आपल्याकडून पोचले नाही. जर आले तर आपण कार्यक्रम तसा घेणार आहोत, पण येथील जेव्हा आपण वाटप करणार आहोत म्हणजे ड्रेस मिळणार आहे. एक ड्रेस रेडीमेड येईल आणि एक कपडा येणार. तर तुम्ही ह्या पुस्तकाचा चांगला अभ्यास करा, व्यवस्थित करून घाला त्यांना आणि अभ्यास करायचा आहे. इयत्ता पहिलीमध्ये आता सध्या आपल्याला 8 मुलं दाखल झाली. एक नवीन मुलगी 4थीला दाखल झालेली आहे. टोटल 9 मुलांचा यावर्षी दाखल झाली. खेळाची गोष्ट की आपली काही मुलं 5वीची हायस्कूलला गेलेली आहेत. आपली उपस्थित राहिले त्यामुळे सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. तर शाळेचा पहिला दिवस होता आणि आजचा शाळेचा पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी आले होते आणि सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रम केला आणि नवीन विद्यार्थी आले होते त्यांचा पण सत्कार समारंभ करूनच त्यांना प्रवेश केला. ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं कशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना घरातून आणले आहे ते पण तुम्हाला दाखवले आहे. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.